नमस्कार, यम्मी टू टम्मीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिसऱ्याची भाजी म्हणजे शिंपल्यांची भाजी। सर्वात आधी शिंपले चेक करून घ्यायचे आहेत। ते ओपन झालेले नसावेत, ओपन झालेले असतील तर ते खराब आहेत किंवा शिळे आहेत। ताजे शिंपले जे असतात ते ओपन झालेले नसतात आणि त्यानंतर ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। दोन ते 3 वेळा हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रेती राहू नये। शिंपले बुडतील एवढं पाणी घेऊन आपण ते वाफवून घेणार आहोत। पाण्याला फक्त एकच उकळी येऊ द्यायची आहे। जास्त वेळ हे उकळायचे नाहीये, नाहीतर आपले तिसरे हे ओव्हरकुक होतील आणि ओव्हरकुक झालेले तिसरे खूपच चुवी होतात। याला उकळी आलेली आहे। गॅस बंद करून हे लगेच बाजूला काढून घ्यायचे आहेत, नाहीतर ते ओव्हरकुक होतील अजून। हे जे उरलेलं पाणी आहे हे आपण पुन्हा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत। आता मसाला बनवूया। त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। हे आपण लाल रंगावर भाजून घेणार आहोत। अर्धा कप खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबरे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। खडा मसाला घ्यायचा आहे। तिसरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहे। आता वाटण्यासाठी आलं, लसूण आणि भाजलेले पदार्थ एकत्रित करून हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईत साधारण 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाची फोडणी करायची आहे आणि शिजलेले तिसरे यामध्ये ठेवायचे आहेत। आता यामध्ये आपले नेहमीचे मसाले टाकायचे आहेत। हळद, तिखट, मीठ।
परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिसरी शिजवलेला जो स्टॉक होता तो टाकायचा आहे. थोडासाच टाकायचा आहे, फक्त स्वादासाठी. आता वाटण केलेला मसाला याच्यामध्ये टाकूयात आणि हे मिश्रण एकजीव करून घेऊयात. याला एक उकळी आली की आपले तिसरे तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा यम्मी टू टमी. थँक्स फॉर वॉचिंग.